नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की प्रत्येक एमपीएससीची तयारी करणारा ॲस्पिरंट्स या 3 चुका करतो. ठीक आहे. तर या विषयासंदर्भामध्ये आपल्याला जे आहे ते डिस्कशन जे आहे त्याच्या या सेशनमध्ये जे आहे ते आपल्याला करायचं आहे. जर तुम्ही या 3 चुका करत असाल तर त्यामधून कसा मार्ग काढायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कृपया करून जर तुम्हाला कंबाईनची एक्झाम 2026ची जर तुम्हाला द्यायची असेल, इव्हन तुम्ही राज्यसेवा जरी करणार असाल किंवा त्याची जरी एक्झाम तुम्ही देणार असाल, तर ह्या ज्या 3 चुका आहेत ह्या तुम्ही करू नका. ठीक आहे. तर केअरफुली तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या चूक जी आहे ती तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल आणि तुम्ही एकदम जे आहे स्ट्रिक्टली जे आहे हे तुमच्या प्रिपरेशनच्या जर्नीला तुम्ही सुरुवात जी आहे ती करू शकाल. ठीक आहे. तर पहिली चूक अशी आहे, एकापेक्षा जास्त संदर्भ पुस्तके जे आहेत ती तुम्ही वाचणं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं एक संदर्भ जे पुस्तक आहे ते जवळपास 500 पानाचं, 600 पानाचं किंवा 700 पेजेसचं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये अजून एखादी जर तुम्ही ऍडिशन जर केली तर 1400 ते 1500 पेजेस एका विषयासाठी तुमचे होतील. आता तुम्ही एक गोष्ट सांगा, आपल्याला विषय किती आहेत आणि आपल्याला वाचायचं किती आहे. जर तुम्ही इतकं सगळं जर करत बसला तर तुमची उजळणी सुद्धा होणार नाही आणि एक सुद्धा पुस्तक तुमचं चांगल्या पद्धतीने जे आहे ते होणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक विषयासाठी एक चांगलं दर्जेदार संदर्भ पुस्तक तुम्ही वापरणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त संदर्भ पुस्तक वाचू नका, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला काही सुद्धा बेनिफिट जो आहे हा मिळणार नाही. जर तुमचा आधी एक चांगलं वाचून झालेलं असेल तर त्याचीच अजून जास्तीत जास्त रिव्हिजन कशी पडेल इकडे तुम्ही गांभीर्यानं तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. इव्हन पूर्व परीक्षेसाठी देखील तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अंमलात आणू शकता. म्हणजे एका विषयाचं एक संदर्भ पुस्तक त्याची 5-10 वेळा उजळणी जी आहे ती तुमची व्हायला पाहिजे. कारण 500-600 पेजेस किंवा 700 पेजेस आहेत हे आपल्या आटोक्यामध्ये आहेत आणि त्याची उजळणी सुद्धा किंवा त्याचे नोट्स बनवणं सुद्धा आपल्याला एकदम इझी जे आहे ते पडणार आहे. त्याच्यामुळे पहिली मिस्टेक अशी आहे की एकापेक्षा जास्त संदर्भ जर तुम्ही किंवा रिसोर्सेस आपण त्याला म्हणू जर तुम्ही करत असाल तर एक ना धड बाराबर चिंध्या अशातला प्रकार होऊन जाईल आणि तुमची उजळणी देखील पडणार नाही. त्याच्यामुळे ही चूक जी आहे ही तुम्हाला सुधारायची आहे. दुसरी चूक अशी आहे, पीवायक्यू आणि अभ्यासक्रम इग्नोर करणे. नुसतं पुस्तक वाचत बसू नका. एखादा चॅप्टर वाचल्यानंतर त्याच्यावरती कसे पीवायक्यू विचारलेले असतील किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये काही स्पेसिफिक त्यांनी चॅप्टर दिलेले असतील तर ते करणं आपल्याला फार गरजेचं आहे. नुसतं पीवायक्यू आणि अभ्यासक्रम इग्नोर करणे ही दुसरी सर्वात मोठी चूक आहे की जर तुम्ही पीवायक्यू जर केलेले नाही तर तुम्हाला आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड जो आहे हा तुम्हाला समजणार नाही आणि तुमची जी दिशा आहे अभ्यास करण्याची ही टोटली वेगळी असेल आणि आयोगाचे प्रश्न विचारण्याची मेथड जी आहे ती टोटली वेगळी असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला या दोघांची सांगड कुठेतरी बसवायची झाली तर तुम्हाला पीवायक्यूचं आणि अभ्यासक्रमाचं सांगड घालणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे पीवायक्यू पाहिल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल की हा त्या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे की बाबा ह्या अभ्यासक्रमामधले या चॅप्टरवरती प्रश्न सारखे आयोग विचारते, त्याच्यामुळे त्या अभ्यासक्रमामधले आपल्याला हे पॉइंट्स करणं किंवा हे ते चॅप्टर करणं आपल्याला फार गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे इथं तुमचा दुसरा पॉईंट क्लिअर होईल की पीवायक्यू आणि अभ्यासक्रम इग्नोर करणे हा सर्वात मोठी चूक जी आहे हे ठरू शकते. त्याच्यामुळे ही चूक आपल्याला सुधारायची आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की फक्त अभ्यासाचं नियोजन बनवणे आणि प्रत्यक्ष कृती न करणे. बरेच जण फक्त नियोजनच बनवत बसतात किंवा एक्झाम अजून लांब आहे, समजा कंबाईनची एक्झाम जूनमध्ये आहे तर आजच्या दिवशी काय करायचं आहे, थोडंसं करू वाटलं तर करायचं, नाही तर अजून आपल्याकडे वेळ आहे असं समजून तुम्ही नंतर उद्या बघू किंवा उद्याच्या दिवसाचं तुमचं काही नियोजन ठरवलं असेल पण उद्या पुन्हा तुमच्याकडे दुसरं काम आलेलं असेल किंवा तुमचं डायव्हर्ट तुमचं माइंड जे आहे ते डायव्हर्ट झालेलं असेल तर अशा गोष्टी ज्या होतात तर त्याच्यामुळे तुमचं फक्त नियोजनच तुम्ही फक्त कागदावरती राहतं पण तुम्ही प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन जे आहे त्या गोष्टीचं तुम्ही करत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या 3 चुका आहेत लक्षात ठेवा, हा प्रत्येक ॲस्पिरंट जो आहे तो करत राहतो आणि ह्या बेसिक चुका आहेत. तर ह्या चुका तुम्हाला इथून पुढच्या एक्झामच्या काळामध्ये प्रिपरेशनच्या काळामध्ये ह्या चुका तुम्ही टाळणं फार गरजेचं आहे. तुम्ही फिक्स राहा. इतिहासाला मला समाधान महाजन यांचं पुस्तक वापरायचं आहे. ठीक आहे. आधुनिक भारताच्या इतिहासाला, महाराष्ट्राच्या इतिहासाला गाठे यांचं पुस्तक वापरायचं आहे. बस झालं, तेवढंच करायचं आहे. पॉलिटीला तुम्हाला कोळंबे वापरा किंवा लक्ष्मीकांत वापरा, एकच करा आणि ते चांगलं करा. इकॉनॉमिक्सला कोळंबे वापरा किंवा किरण देशपांडेचा भाग 1 करा, ते चांगलं करा. ठीक आहे. त्याच्यानंतर सायन्सला तुम्हाला भस्केंचं करायचं भस्केंचं करा, दीपस्तंभ करायचं दीपस्तंभ करा, मात्र कुठलं तरी एक चांगलं करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जॉग्राफीला जर तुम्हाला सौदी करायचं सौदींचं करा किंवा दीपस्तंभ करायचं असेल दीपस्तंभ करा, मात्र कुठलं तरी एक चांगलं करा आणि त्याच्यावरचे काही जरी प्रश्न विचारले तरी आपले सुटले पाहिजेत. अशा पद्धतीने त्या पुस्तकाचे रिव्हिजन जे आहे हे जास्तीत जास्त झालेले आहे. आता इथं सोल्युशन मी सांगितलेलं आहे की संदर्भ पुस्तक पहिल्यांदा सर्वात आधी तुम्ही फिक्स करून घ्या, म्हणजे तुमचा लोड एकदम कमी होईल. बाकीच्या सगळ्या गोष्टी साईडला काढून ठेवा तुमच्या डेस्कवरच्या. मला एवढ्या विषयाची फक्त एवढी संदर्भ पुस्तके व्यवस्थित करायचे आहेत
ती संदर्भ पुस्तक 4 ते 5 वेळा वाचायचे आहेत. त्या 4 चॅप्टरवरचे मला PYQ कशा पद्धतीने आलेले आहे त्याचं अनालिसिस करायचं आहे आणि मला त्या विषयाला एक स्पेसिफिक टायमिंग स्लॉट ठरवून द्यायचं आहे आणि त्या स्लॉटमध्ये मला त्या विषयाचाच अभ्यास करायचा आहे. म्हणजे ऍक्शन सुद्धा तुम्ही घ्यायला सुरुवात कराल. ठीक आहे. त्याच्यामुळे पुस्तकं फिक्स झाली आपली की आपलं अर्ध प्रेशर तिथे जे होतं ते रिलीज होतं. त्याच्यामुळे संदर्भ पुस्तकं प्रत्येक विषयाची एकदा फिक्स करून घ्या तुम्ही. दुसरा आहे की PYQचं अनालिसिस आणि अभ्यासक्रमाचं अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. PYQचं अनालिसिस केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या अभ्यासक्रमातली कोणते चॅप्टर्स महत्वाचे आहेत हे तुम्हाला समजून जाईल. म्हणजे दोन्ही पॉईंट एकमेकाला जे आहेत ते रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे PYQ सुद्धा सोबत तुमच्या ठेवा. एखादं PYQचं पुस्तक 21,000 प्लसचं पुस्तक जे आहे हे तुमच्या सोबत ठेवा आणि एखादा चॅप्टर तुम्ही केला तर त्या चॅप्टरवरचे PYQ जे आहे हे तुम्हाला व्यवस्थित रित्या जे आहे ते तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. आणि सोबत तुम्हाला अभ्यासक्रम सुद्धा त्याचा जो आहे तो PYQ मधून तुमचा अभ्यासक्रम काय एक्झॅक्टली नेमका महत्वाचा आहे हे तुम्हाला समजून जाईल. कारण ते 21,000 मध्ये कुठल्या चॅप्टरवरती किती प्रश्न आलेले आहेत त्यानुसार तुम्ही वेटेज जे आहे ते तुम्ही बघू शकता आणि ते टार्गेट स्पेसिफिक जे आहेत ते तुम्ही सेट करून ठेवू शकता. आणि याच्या आधीच आपण जे आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टार्गेट मी अपलोड केलेलं आहे. दुसरं स्टडी टार्गेट सुरू आहे. जर तुम्हाला त्याचा आधार घ्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर PYQचं अनालिसिस आणि अभ्यासक्रमाचं अनालिसिस करणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. तर आपण संदर्भ पुस्तकं फिक्स केली. PYQचं अनालिसिस आपल्याला करायचं आहे प्रत्येक चॅप्टरवरचं. ठीक आहे. डिटेलमध्ये जाऊन त्या चॅप्टरवरती कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे इथे सुद्धा तुमच्या एकदा रिव्हिजन होऊन जाईल. आणि प्लस उजळणी करताना पुन्हा तो चॅप्टर सारखा वाचा. कारण आपला आता फिक्स झाले मला एवढंच पुस्तक करायचं आणि हेच चांगलं करायचंय. त्याच्यामुळे मी इतर काही बघणार नाही आणि एक साचेबद्ध माझा अभ्यास सुद्धा चांगला होऊन जाईल आणि माझा जास्तीत जास्त स्कोर इम्प्रूव्ह कसा होईल किंवा त्याची उजळणी कशी बसेल यासाठी मी प्रयत्न जे आहे ते करू शकतोय. तिसरा आहे की अभ्यासासाठी टाइम स्लॉट जो आहे हा तुम्हाला फिक्स करायचा आहे. समजा तुम्हाला 8 ते 9 हिस्ट्री करायचं आहे तर 8 ते 9 हिस्ट्रीच करायचं आहे. ठीक आहे. आणि त्या वेळेला अभ्यास तिथं करायचाच आहे. सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल. ठीक आहे. सुरुवातीला बसण्यामध्ये त्रास होईल पण त्यावेळेला 8 ते 9 हिस्ट्री करा, 9 ते 10 जिओग्राफी करा. म्हणजे तुमच्या हिशोबाने कसं तुम्हाला विषयाचं शेड्यूल ठेवायचं आहे तुम्ही ठरवू शकता. पण त्यानुसार ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला पुढे सरकवणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे टाइम स्लॉट फिक्स करून घ्या आणि त्या वेळेलाच अभ्यास करा. ठीक आहे. आणि तो दिवस जो आहे तो तुमचा सत्कारणी लागला पाहिजे. मग भले तुम्ही 5 तास अभ्यास करा, 6 तास अभ्यास करा, 7 तास अभ्यास करा. एक टाइम स्लॉट फिक्स करून घ्या. या विषया मला वेळेमध्ये याचाच अभ्यास करायचा आहे. या वेळेमध्ये मला PYQ सोडवायचे आहेत. या वेळेमध्ये मला मॅथ्स अँड रिझनिंगची तयारी करायची आहे. एक टाइम स्लॉट फिक्स करून घ्या आणि त्या टाइमला न्याय देण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे आणि त्यावेळेला तुम्ही अभ्यासच करा. ठीक आहे. ऍक्शन घ्या. ऍक्शन घेतल्याशिवाय ह्या गोष्टी तुमच्या आहेत ते तुमच्या होणार नाहीत. ठीक आहे. सो या 3 पॉईंटच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेलं आहे की काय तुम्हाला एक्झॅक्टली करायचंय. रेफरन्स पुस्तकं फिक्स करून ठेवा. ठीक आहे. PYQचं अनालिसिस करायचं चॅप्टर संपल्यानंतर जेणेकरून तुमचा अभ्यासक्रम व्यवस्थित पुढे संपेल आणि टाइम स्लॉट तुमच्या त्या विषयासाठी व्यवस्थित बनवून घ्या. भले तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला किती वेळ मिळतो बघा आणि त्यानुसार तुमचा टाइम ठरवून घ्या. फुल टाइम करताय तर त्यानुसार तुमचं टाइम टेबल ठरवून घ्या आणि त्यानुसार गोष्टी पुढे सरकवा. डेफिनेटली तुम्हाला एखादी तरी पोस्ट जे आहे ते मिळून जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू देत आणि झालेल्या चुकासारखा आपल्याला करायच्या नाहीत. 2026 मध्ये एखादी पोस्ट काढून आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे असं नियोजन लावूनच इथून पुढे तुम्हाला प्रिपरेशन जे आहे ही तुम्हाला करायची आहे. तर सांगितलेल्या चुका आणि त्याच्यावरचं सोल्युशन देखील तुम्हाला मी दिलेलं आहे. तर व्यवस्थितरित्या इथून पुढच्या तुमच्या प्रिपरेशनच्या जर्नीला सर्वांनी सुरुवात करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्कीच आपलं सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.